हॅलो. हॅलो. हा, बोला ताई. हा, श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई. बोला ताई. हा, मला अनुभव सांगायचा होता. हा, सांगा ना ताई, कुठून बोलता सांगायचंय? हा, इथून उल्हासनगर वरून बोलते. बरं बरं. काय म्हणजे आता अनुभव आला ताई? 2 महिन्यापूर्वी मी असंच म्हणजे माझ्या भावासाठी सेवा करत होती ना, गुरुचरित्राचं पारायण केलं. अच्छा, मनानेच. हा, मनाने तसंच म्हणजे नाही का, की भावाचं व्हावं हो नोकरीसाठी. हो हो हो. प्रत्येकाला वाटते ना, की भाऊ पुढे जावा म्हणजे असं प्रत्येक नाही का. बहिणीचं असतं, खरंय तर खरं. मला पण असं वाटलं, की म्हणजे नाही का त्याचं व्हावं, तर मी गुरुचरित्राचं पारायण केलं. मनानेच केलं म्हणजे असं. हा हा हा. पण मग ते नाही झालं. पण मग ना एका माझं स्वतःचं घर झालं म्हणजे गुरुचरित्राचं पारायण करून 7-8 दिवस झाले आणि लगेच घराचं पण झालं. अरे वा, किती छान. हां. हा. आणि 10-11 वर्षापूर्वी म्हणजे माझं लग्न पण त्या स्वामी कृपेनेच म्हणजे जमलं नाही का. अरे वा. असंच दिंडोरीला आम्ही गेलेलो, शेजारी जात होते ना, तर मग हा. माझी आई आई वडील कसे असतात की आपल्या पण पोरीचं नाही का चांगलं हो, व्हावं. प्रत्येक आई वडिलांची इच्छा तर तीच मग ते असते. शेजारी गपचून जात होते नाही का, त्यांच्या पोरींचे लय वय झालेले, तर ते ठरत नव्हतं. तर हा. त्यांनी म्हणजे नातेवाईकांनी त्यांना सांगितलं की इथं इथं जा, सेवा तिथं भेटते नाही का अच्छा अच्छा. हा हा हा. दिंडोरीला. तर मग माझ्या घरच्यांनाही माहित झालं ना की हे चालले तिकडे दिंडोरीला नाही का हा स्वामी हा हा समर्थ हा केंद्रात. हा. तर म्हणे तू पण जा नाही का म्हणजे. अच्छा. हा. मग मी पण त्यांच्या मागे गेली. मग पहाटेच आम्ही उठलो आणि म्हणजे पायी पायी ना 2-3 किलोमीटर असं म्हणजे बरोबर फाटा बरोबर. असतो तिथून मग गाडीत पुढे जायचं. तर आम्ही पायी पायी चाललेलो. तर मग शेजारी होते ना, तर ते बोलले. हा. आता दोघींनाच सांगितलेलं ना, आमच्या शेजारी दोघी पोरी होत्या त्यांना. हा. माझं नव्हतं ना त्यांना माहित काही पण येणार आहे. अच्छा. मग हा. ते शेजाऱ्यांनी बघितलं. आता मग ते बोलले की ही पण आता आली का. म्हणजे त्यांनी माझ्याविषयी म्हणजे कपट मनात ठेवलं नाही का. म्हणजे मग आम्ही गेलो तिथं. हा. गेलो मग सेवा तिघींना पण समानच दिलेली त्यांनी. अरे वा. बघा. पण मग म्हणजे सगळ्यांनी सेवा तर सारखीच केली. पण मग त्या दोघींचं ठरलंच नाही आणि माझं त्या सेवेनेच ठरलं नाही का बघा. म्हणजे. म्हणजे माणूस कुठे नाही का आपण दुसऱ्यांविषयी कपट हे करतो ना, म्हणजे ते हा. कधी मनात नाही ठेवू नाही का. बरोबर बरोबर. शुद्ध भावनेनेच काही एक गोष्टी करायच्या अगदी राहतात. बरोबर आहे. तर मग काय ते सेवा दिली मुलीचा होती त्यांनी? म्हणजे ते 10-11 वर्षापूर्वी मला आता आठवत नाही. पण त्यांनी दुर्गा सप्तशतीचं आपलं स्वामी चरित्र सारामृताचे पाठ दिलेले. एवढं काही आठवत नाही. आता 11 वर्ष झाले ना माझ्या अच्छा लग्नाला. अच्छा अच्छा अच्छा. हा आणि हा. तिघींनी पण सारखीच सेवा केली. म्हणजे असं काहीच हे नाही की म्हणजे त्यांना वेगळी किंवा मला वेगळी. हा 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 पण हा. जी मुलगी होती ना, तिच्या आई वडील नाही का, आता ही पण आली का नाही का त्यांनी असं बघितलं. बोलले. हा हा हा. हा, आता ही पण आली का नाही का म्हणजे. हा 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 हा. म्हणजे कसं त्यांनी कपट माझ्याविषयी मनात हे केलं ना, की ठेवलं. आता हा. ही पण आली का. त्यांना गपचूप जायचं होतं नाही का, की अगं गपचूप बाई. जाऊया आणि अच्छा अच्छा. सेवा घेऊया मग नाही का. त्यांचं नंतर झालं असेल ना? नाही झालं नाही. त्या मुलीचं आता ती 40च्या घरात गेली, तरी पण नाही अजून ठरलं तिचं. अरे 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 अरे. आमच्या शेजारीच राहतात ते नाही का. आणि एका पोरीचं झालं म्हणजे त्याच्यावर 7-8 वर्षांनी तेव्हा तिचं झालं. अरे वा वा वा. आणि जे म्हणजे ज्यांच्या आई वडिलांनी माझ्याविषयी नाही का, आता ही पण आली का म्हणजे हो असं नाही हो का. हो. मग त्यांच्या मुलीचं आतापर्यंत म्हणजे ठरलंच नाही. नाही, होईल काहीतरी. स्वामी काढतील. आपण हा. प्रार्थना करू त्यांच्यासाठी. हा. हं? खूप म्हणजे छान. खूप असं स्वामींचं केलं ना, तर मनापासून केलं आणि मनात काही न ठेवताना तर हमखास म्हणजे फळ त्याचं मिळतच निघतच नाही का. निघतच. अगदी फळ मिळतच. हे गुण हा. सुद्धा पाहिजे. अगदी बरोबर बोललात. हा. तर खूप तेच छान. खूप सांगायचं होतं म्हणजे माझ्या भावासाठी मी घेतलेली ना, पण मग ते नाही झालं. पण मग ते मला नाही का त्याचं फळ मलाच मिळालं नाही मिळालं. का हं, असं जो करतो त्याला घराचं. तर मिळतच. हां. तर म्हणजे 8 दिवसात म्हणजे ते घराचं मनात पण नव्हतं की होईल नाही का. म्हणजे कधी मी स्वामींजवळ सांगितलं पण नव्हतं नाही ग. की माझं घर व्हावं किंवा काही. इथं डोंबिवलीमध्येच माझं घर झालं नाही अरे का वा. म्हणजे. म्हणजे सुंदर 8 सुंदर. दिवसातच ती म्हणजे सेवा पण म्हणजे जास्त दिवस हे नाही तरी पण म्हणजे ते मिळालं नाही का. अरे हा, किती छान. हं. सुंदर आता सुंदर. सध्या तरी मी भावाविषयी म्हणजे नाही का करते सेवा. बघू आता कधी नाही, झालं होईल होईल. त्याचं नाही काही ना का. काही होणार ताई.
हं? कसं आई वडील खूप गरीब आहेत ना, तर मग वाटतं ना की त्याचं पण चांगलं व्हावं. चांगलं झालं की आई म्हणजे वडिलांचे कसं पण तो दिवस नोकरीला चांगले होतील. लागून म्हणजे आई वडिलांचे चांगले दिवस येतील किंवा हेच होतील माझ्या होईल. मनात मी माझ्या स्वतःसाठी मी कधी म्हणजे सेवा करतच नाही. काय ग. नुसतं म्हणजे त्यांच्याविषयीच की म्हणजे तो नोकरीला लागला तर आई वडिलांचे चांगले दिवस निघतील बरोबर नाही का बरोबर म्हणजे ते कसे म्हणजे शेतकरी आहेत ना. बरोबर नेहमीच बरोबर. शेतात जाऊन काम करणं हे ते मग असं कुठंतरी ते थांबायला पाहिजे नाही का म्हणजे चांगले बरोबर दिवस यायला वाटतं ना. पाहिजे. खरंय खरंय. तर म्हणजे ते माझ्या त्या मनात असतं की म्हणजे भाऊ लागला तर त्यांचे कष्ट थोडे कमी होतील बरोबर म्हणजे होईल त्यांचे ताई. दिवस चांगले तुम्ही निघतील. सेवा चालू ठेवा, होईल ताई. हो. हं? हा हा. हं? श्री स्वामी समर्थ हा ताई, श्री केअर स्वामी करते. समर्थ. हा. हं? हो.